फक्त खेळावरच होऊ शकतं कीर्तन काल्याचं. एवढ्या अभंग एवढ्या गोळून येत नाथ महाराज, लक्षात ठेवा. नाथ महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, खेळ मांडला हो खेळ मांडला, या संसाराचा खेळ मांडला, पंच प्राणाचे गडी वाटले हो, तिथे जीव शिव नाम ठेविले हो, खेळ मांडला हो खेळ मांडला हो, या संसाराचा खेळ मांडला. नाथ महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, छोटीशी गोळवण खेळ प्रकरणात ते म्हणतात, एका जनार्दनी खेळ मांडला हो, शहाणा तो येथे नाही गुंतला हो. कोणत्या खेळात? संसाराच्या. विठ्ठल विठ्ठल खेळल्यानंतर सगळे दमले आणि दमल्यानंतर भर दुपारचे 12 वाजले, उन्हात लेकर खेळायला लागलेत. आया घरी, गवळणी घरी, लेकर खेळताय. भर उन्हात दुपारी 12च्या वेळेस सूर्यास्त झाला, म्हणजे जांभळा बंद व्हायला लागला. कोणाचा? माझा म्हणा आता. बकासूर नाही, बकासूर वेगळा राक्षस होता, हा आधासूर होता. आणि मग त्यांनी जसं जाबडा बंद केला, भगवंताला लक्षात आला, अरे च्या, हा तर माझा जुना मित्र आहे. आलं लक्षात? जुना मित्र आहे. बर बर बर, आता चोर आहे का? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. सगळे सवंगडी घाबरायला लागले. त्याच्या जिभेच हळूहळू माती सरकल्यानंतर विष निर्माण व्हायला लागलं. त्या विषाच्या वासानी आणि त्या गंधाने बरेच जण बेशुद्ध पडले त्या जबड्यामध्येच. भगवंताला ही सगळी लीला कळाली. म्हणले असं होय, बर बर बर, ठीक आहे. भगवंतानी विश्वरूप दर्शन दाखवलंय. लक्षात ठेवा, भगवंतानी आपलं शरीर जस काय जिम मध्येच तुम्हाला लक्षात यावं म्हणून हे शब्द वापरतो बरं का मी. पूर्वीचा शब्द व्यायामशाळा होती, आता त्याला नवीन रूप बदललेलं आहे, मराठीत जिम म्हणतात त्याला. हे बऱ्याच जणांना न कळल्याबद्दल धन्यवाद. ते म्हणते डंबेल ते असं करते व्यायाम, त्याला जिम म्हणते. भगवंतानी जेच आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली महाराज. कसा तो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुझी विठोबा. जे शरीर फुगवलं फुगवलं फुगवलं, आधासुरापेक्षा मोठं. जसा जांभळा फाडायला लागला, आतडी तुटायला लागले, आवाज झाला, सगळे सवंगडी बाहेर फेकले गेले. भगवंतानी सगळ्यांना, जे मूर्छित होते, जे बेशुद्ध पडले, फक्त डोक्यावर हात फिरवला, परत सगळे शुद्धीत आले. त्याच्याच हातात ना कोणाला बेशुद्ध पाडायचं, कोणाच्या घराजवळ गर्दी करायची. किती वेळ लागतो सांगा ना मला. त्यांनी ठरवलं तर. आणि आजकाल नवीन पद्धतीने जीव जाण्याच्या आधीच बॅनर लागतात भावपूर्ण श्रद्धांजलीचे. आपण खूपच भामटे निघालो. जीव तर जाऊ द्या त्या व्यक्तीचा, मग लावा ना बॅनर. काय ते बॅनरचं पडलंय लोकांना कमालच वाटते मला. असो सगळ्यांना मूर्छित पडलेले सगळे